तर मग गुलाल आपलाच यंदा 100%. कारण या वर्षी 2026ला ज्या जाहिराती आलेल्या आहेत, तर 2 वेळा या ग्रुप सीच्या जाहिराती आल्या, महिनाभर आधी आणि आता आधी. त्याच्यानंतर कालच्या या जाहिरातीनुसार हे तर मात्र स्पष्ट झालेलं आहे की ज्याही माझ्या विद्यार्थ्यांना ग्रुप सीची ही तयारी करतायत तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी ही चालून आलेली आहे. त्याच्यामुळे या वर्षी हा गुलाल आपलाच राहणार. याच पद्धतीने आपलं हे 100% हे सेलिब्रेशन असणार आहे आणि त्यासाठी माझ्या विद्यार्थी मित्रांपुढे मी हा एक व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आता या गुलालापर्यंत पोहोचण्याचे जे संधी आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे काय, तर जाहिरात तर आली आहे, पण आता फॉर्म कसा भरायचा, तर या फॉर्म कसा भरायचा याच्यामध्ये माझ्या विद्यार्थी मित्रांमध्ये आता 2 विद्यार्थी मित्रांमध्ये संभ्रम आहे. पहिला विद्यार्थी ज्यांनी मागच्या महिन्याभरा आधीच तो फॉर्म भरलाय आणि दुसरा हा नवीन विद्यार्थी जो आता फॉर्म भरणार. टप्प्याटप्प्याने मी दोघांसाठी सुद्धा ज्या अपडेट्स असणार आहेत, ज्या गोष्टी या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे हा फॉर्म भरण्यासाठी, या मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत अवघ्या काही मिनिटांमध्ये क्लिअर करून देणार. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं तर आता कालच्या या जाहिरातीनुसार जर आपण पाहिलं तर हे विशेषतः 9 संवर्ग आणि त्याच्यात अत्यंत महत्त्वाचं आणि ज्याची वाट आपण सगळेजण पाहत होतो, असं हे तलाठी ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे, तलाठ्याचं पद लय पॉवरफुल पद. या पदाच्या आता 1539 जागा ह्या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि यासाठी परीक्षा याची तारीख सुद्धा आलेली आहे. ओके नाही, आणि ही जी परीक्षा आहे ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही नियोजित केली आहे. आता त्याच्यानंतर काही वेगवेगळे संवर्ग पद सुद्धा याच्यात ऍड केले. अशा जर टोटल आपण एक लक्षात घेतलं तर नव्याने मागच्या जाहिरातीपेक्षा नव्याने 3088 पदं ही आता ग्रुप सी मध्ये MPSCच्या मार्फत ऍड झालेले आहे. हे आपल्याला काल तरी लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आता इथं अर्ज जे भरण्याची तारीख आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली, पण हा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की नवीन विद्यार्थी आणि जुन्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा. तर त्यापूर्वी बघा, मूळ जी जाहिरात होती आता जी महिन्याभरापूर्वी आली होती जून महिना, तर त्याच्यामध्ये 2619 आणि 3088 पदं असं जवळपास 2500च्या घरामध्ये 5500च्या घरामध्ये ही पदं चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक पद आणि गुलाल आपला भाऊ. ओके, मग आता टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार, पण तत्पूर्वी आपल्या MPSC चॅलेंजर्स अकॅडमीच्या मार्फत ह्या ग्रुप सी ची पूर्णपणे 100% तयारी करून घेतली जाणार आहे. याच्यामध्ये वाद नाही. याची एक बॅच, फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन GS बाय उत्तम गोरे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या बॅच तुम्ही परचेस करून ठेवा, कारण वेळ कधी कोणासाठी थांबत नसते. याची माहिती मी तुम्हाला परत एकदा देतो, मात्र याची फीस जी आहे ही 2499 एवढं लक्षात ठेवा. पहिले मी तुम्हाला ही गोष्ट मनापासून एकदा सांगतो की आता नवीन विद्यार्थ्याने फॉर्म भरण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या सुद्धा मी काही मिनिटांमध्ये क्लिअर करेल आणि ज्यांनी आधी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आहेत त्या पण मी या व्हिडिओच्या मार्फत काही मिनिटात तुम्हाला स्पष्ट करून देईल. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेजण क्रोम वापरता, गुगल वापरता, मला माहिती वापरता है ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिले तर MPSCच्या पोर्टलवर जायचं आहे. MPSCच्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी MPSC ऑनलाईन तिथं टाकून त्या MPSCचं लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला लॉग इन करताल, ओके, आता ते तुमचं रजिस्ट्रेशन मागेल. रजिस्ट्रेशन तर आपलं झालेलं नाही ना भाऊ, मग आता काय करायचं, आपण रजिस्ट्रेशन करायचं. 1 टाइम रजिस्ट्रेशन असतं, टेन्शन नसतं. एकदा तुमची प्रोफाईल बिल्डअप झाली की नंतर तुम्ही रपारप फॉर्म भरायला मोकळे. मग काय, तर आता हे जे रजिस्ट्रेशन होत असतं हे तुम्हाला ऑब्व्हियसली 1 टाइम पासवर्ड व्हेरिफिकेशन म्हणजे ज्याला आपण OTP असं म्हणतो, त्या व्हेरिफिकेशननुसार हे आपलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲक्सेस भेटत असतो त्या MPSCच्या त्या प्रोफाईल रजिस्ट्रेशनमध्ये. मग तिथं गेल्याच्या नंतर आपण आपली पहिले तर प्रोफाईल भरायची. ते काहीतरी गोष्टी आपल्याला विचारतात फॉर्म भरल्यागत, आपण त्या भरायच्या आहेत. त्या भरल्याच्या नंतर आपल्या काही पर्सनल डिटेल्स ह्या टाकायच्या. तुमचं नाव टाका, आडनाव टाका, मूळ तुम्ही कुठले काय वगैरे, फोन नंबर, हे सगळं ते जे विचारतील ते आपल्याला टाकायचं आहे, शिक्षण वगैरे. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुम्ही कोणत्या क्षेत्रात डिप्लोमा केला असेल, डिग्री केली असेल, मध्ये काही गॅप वगैरे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या. आता येतो मूळ खेळ, हा रिझर्वेशन. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा खेळ हा तुमचा रिझर्वेशनचा असणार आहे. हे भरत असताना फार केअरफुली भरत.
त्याच्यानंतर त्याचे सर्टिफिकेट जे अपलोड करावे लागतील, त्याचे काही नंबर्स असतात, व्हॅलिडीज वगैरे जे काही असेल ते जे जे तिथं विचारलं गेले ते तुमची इत्थंभूत माहिती भरली गेली पाहिजे. त्याच आधारे तुमचा जो काही रँक वगैरे येईल, ज्या काही तुमची पदं भरली जातील किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यावर ते जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तिथं सर्वात जास्त चाळणीचा मुद्दा हा असतो. त्याच्यामुळे याला तुम्ही अजिबात इग्नोर करू नका, त्याला इझी घेऊ नका. ओके. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर यामध्ये तुम्हाला ते फोटो आणि सिग्नेचर विचारतात. मग आपल्याला डिजिटल फोटो आणि डिजिटल सिग्नेचर, मग त्याचे नेमकं साईज काय आहे, ते किती साईज लागते, म्हणजे किती KB लागेल वगैरे ते एकदा व्यवस्थित बघून तिथं अपलोड करायचे, नाहीतर तुम्हाला ते अप्लाय होणार नाही. लक्षात घ्या, रिजेक्ट होईल. त्याची जेवढी साईज तिथं मागितलेली आहे तेवढीच तुम्हाला त्याच्यामध्ये ते फिट करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितली जातील ती तुम्हाला इथं अपलोड करावे लागेल. आता हे अपलोड झालं. ओके. मग आता पुढे काय, आता तुमची प्रोफाईल तयार झाली. आता तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला त्या प्रोफाईलवर यायचं. प्रोफाईल बनली तुमची राजांनो. आता बाहेर यायचं. तुम्हाला ज्या ॲडसाठी, आता तिथं MPSCच्या मार्फत वेगवेगळ्या ॲड तुम्हाला दिसतील. त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या त्या बॉक्समध्ये जायचं. तिथं तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाइजमेंट नंबर काय आहे ते शोधायचं, की तुम्हाला ग्रुप C साठी या एक्झामसाठी मला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर त्याला अप्लाय म्हणून येतं तिथं. त्याला अप्लाय करायचं आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला आता हे महत्त्वाचं आहे, की इथं पोस्ट रेफरन्स विचारतात. म्हणजे भविष्यात तुम्हाला परीक्षेमध्ये जसे जसे मार्क पडतील तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहे हे तुमचा हा ब्लॉक ठरवेल, ही तुमची कॅटेगरी ठरवेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग आता हे झाल्याच्या नंतर मग आता तुम्हाला परीक्षा तर द्यायची आहे. मग तुम्हाला एक्झाम सेंटर तुम्हाला चूज करावं लागेल. आता इथं जिल्हा तुम्हाला टाकावा लागतो. ओके. मग त्या जिल्ह्यामध्ये कुठं तुमचा नंबर येणार, काय येणार, हा ते सर्वस्वी ठरवण्याचं काम ते त्यांचं आहे, आपलं नाही. ओके. मग ते ठरवल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुम्हाला जेवढी फीस लागते कॅटेगरीनुसार ह्या फीसमध्ये व्हेरिएशन आहेत, काही अडचण नाही आहे. जेवढी तुम्हाला फीस लागेल, ओपनसाठी वेगळी आहे, OBCसाठी वेगळी, SC STसाठी वेगळी, तर तेवढी तुम्हाला फी पेमेंट करावं लागेल आणि फायनली तुम्हाला विचारतील सबमिट करायचं आहे का. तर मी असं म्हणेल, परत एकदा व्यवस्थित तुमची प्रोफाईल व्हेरीफाय करा. कुठे काही गडबड झाली का, कुठे टक्के टाकताना काही गडबड झाली आहे का, सगळं व्यवस्थित त्याला व्हेरीफाय करून मग फायनली तुम्ही ते सबमिट करू शकता. काहीही अडचण नाही. ओके. आणि ज्या वेळेला ती फाईल तुमची सबमिट झाली, ओके, प्रोफाईल तुमची सबमिट झाली, ॲडव्हर्टाइजमेंट तुमची सबमिट झाली, त्याची एखादी झेरॉक्स घेऊन टाका, ॲप्लिकेशनची प्रिंट देऊन तुम्ही तुमच्याकडे ती झेरॉक्स राहू द्या. तर अशा पद्धतीने हे नवीन विद्यार्थ्यांनी फॉर्म पद्धती कशा भरायच्या आहेत किंवा फॉर्म भरताना कोणत्या खबरदाऱ्या घ्यायच्या आहेत हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही म्हणता जे व्हिडिओ बघणारे जुने विद्यार्थी, सर आमचं काय, तुम्ही तर नव्यांसाठी व्हिडिओ बनवला, आता आमचं काय. राजांनो, तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलाय, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात नव्याने परत एकदा अर्ज करायची गरज नाही. लक्षात आलंय. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली, आता तुम्ही काय करत राहा कंटिन्युअसली, मी तर म्हणतो दिवसातनं 2-4 वेळा तरी आयोगाने याच्यामध्ये काही अपडेट्स केलेत का. आयोग अपडेट्स कुठं करणार, आयोग अपडेट्स करणार आहे पोस्ट प्रेफरन्सेसमध्ये. ओके. आणि ह्या पोस्ट प्रेफरन्सेसमध्ये तुम्हाला 100% सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला आता ह्या विंडोला परत एकदा त्या प्रोफाईलला एडिट करता येऊ शकतं का, तर 1-2 दिवसामध्ये ह्या शक्यता आता आहे की ही विंडो एडिट केली जाऊ शकते. ओके. आणि जर तसं आलंच तर लगेच त्याच्यामध्ये पोस्ट रेफरन्स, जसं मी आता या नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं तसं तुमचं पोस्ट रेफरन्स त्याच्यामध्ये टाकायचं आणि फायनल प्रेफरन्स लगेच अपडेट करून त्याला सबमिट करून टाकायचं. म्हणजे तुमचा विषय या ठिकाणी पूर्णपणे एंड झाला. तुम्हाला नव्याने फीस भरायची, नव्याने चलन, नव्याने अर्ज, काहीही गरज नाही. तुम्ही आधी भरलेलं आहे सगळं, बस फक्त तुम्हाला या आयोगाच्या अपडेशन सूचना, म्हणजे याला अपडेट किती होतंय, हे कसं होतं याच्याकडे फक्त लक्ष ठेवा. ओके. त्याच्यानंतर काही चुका करतात पोरं, काही चुका मी इथं सांगतो कोणत्या कोणत्या. एक तर 2 अर्ज भरतात, त्याच्यानंतर कधी कधी चुकीचा मोबाईल नंबर पण जाऊ शकतो, तो एकदा व्हेरीफाय करा. त्याच्यानंतर कॅटेगरी सुद्धा VJNTच्या ऐवजी कधी कधी C दबलं जातं, होऊ शकतं, ते एकदा चेक करा. चुकीचा फोटो नका देऊ, चुकीचं सिग्नेचर आणि प्रेफरन्स नंबर चेक करा की बाबा वरती काय टाकलंय आणि खाली काय टाकलंय. काही ज्या एरर्स आहेत, याला मी मिस्टेक्स म्हणण्यापेक्षा मी याला ह्युमन एरर्स पण म्हणू शकतो, ह्या एरर्स येतात, ह्या एरर्स मात्र व्हेरीफाय करत चला. कारण बघा, ही संधी तुमची हातची जाणार नाही, ही आपल्याला खबरदारी घ्यायची आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय. कारण राजांनो,
एक लक्षात घ्या, यंदा गुलाल तुमचाच आहे आणि आपण MPSC चॅलेंजर्स अकॅडमीच्या मार्फत हा तुमच्या अंगावर गुलाल कसा पडेल याची आपण खबरदारी घेणार. त्याच्यामुळे आमच्या सोबत तुम्ही जुळत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते जॉईन करा. आणि आपल्याकडे खूप पॉवरफुल अशी एक बॅच आहे, ही मात्र तुम्ही 100% घेऊ शकता, ती फक्त 2499. ओके, बाकीच्या डिटेलिंगसाठी तुम्ही आमच्या सोबत जुळत राहा. अशा काही माहिती तुम्हाला आम्ही 100% त्या अपडेट्सनुसार देत राहू. धन्यवाद.